नमस्कार, मी दीपक सोनवणे. हे आपलं इको फ्रेंडली नर्सरी चॅनल. आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. अ, आजचा विषय थोडा वेगळा आहे. अर्थात प्रत्येकच विषय वेगवेगळे आहेत. पण यूट्यूब चॅनल सुरू झाल्यापासून गेल्या 8-10 दिवसात बऱ्याच जणांनी विचारणा केली आहे, की आम्हालाही नर्सरी करायची आहे. आम्ही काय करावं? तर आता जेवढ्यांनी विचारलेलं आहे त्यांच्यासाठी मी काही सूचना करू इच्छितो. नर्सरी करणं अ, तेवढं सोपं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला आधी शिकावं लागणार आहे. तुमच्या भागात काय विकलं जाईल किंवा काय विकलं जातं? आता माझ्याकडे औरंगाबादचे गृहस्थ आणि त्यांचा एक मुलगा असे दोघं आले. त्यांना औरंगाबादमध्ये नर्सरी करायची. पण औरंगाबादमध्ये काय विकलं जाईल हे त्यांना माहिती नाही. फक्त नर्सरी करायची. त्यांच्याजवळ शेती आहे, स्वतःची शेती आहे, पण ती ऑड ठिकाणी. त्यामुळे त्यांना कुठेतरी आउटलेट शोधावं लागेल. काहींना नर्सरी करायची आहे, पण जागा नाही. तर ज्याच्याजवळ स्वतःची शेती आहे आणि ज्याच्याजवळ आउटलेटसाठी जागा आहे, त्यांनी त्याचा विचार करावा. दुसरी गोष्ट, आज माझ्याकडची नर्सरी बघून त्यांना असं वाटतं की आपल्याला अशी नर्सरी करता येईल. अशी नर्सरी करणं जरा कठीण आहे. त्याला तेवढ्या वनस्पतीचा लागणार आहे. आणि बऱ्याचशा वनस्पती मी बाहेरून मागवतो. जसं आता राळ मी ओरिसाहून मागवतो. पण माझ्याकडे क्वांटिटी जास्त मागवत असल्यामुळे मला ते ट्रान्सपोर्टेशन वगैरे या फॅसिलिटी परवडतात. त्यांनी जर कधी तिथून मागवली तर त्यांच्याकडे राळ वर्षातनं 5 किंवा 7 विकली जाणार आहे. त्यामुळे किंवा त्यांना नर्सरी करायचीच असली तर त्यांनी साधारण 1 महिना कुठल्याही नर्सरीमध्ये एक ट्रेनिंग घ्यावं. ट्रेनिंग ते यासाठी की आता मोगरा झालं, जास्वंद झाली, गुलाब झाले, त्याच्यानंतर मग गुडमार झाल्या, काही औषध अडुळसा झाला, ह्या ज्या वनस्पती आहेत, किमान 100 वनस्पती कटिंगनी स्वतः तयार करायला हव्यात. त्यांनी स्वतः जर कधी या तयार केल्यात तर त्यांच्या तयार करायचा जो खर्च आहे तो अतिशय अल्प राहणार आहे. प्रत्येक झाड बाहेरून मागून विकणं परवडत नाही. फक्त ठराविक झाडं जी आहेत, जी आता कलमी झाडं वगैरे, तर कलम जरी शिकलो आपण तरी आपल्याला तो सक्सेस रेशो जो आहे तो मिळायला थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे किमान म्हणजे मग लँटिना झालं, दुरांटा झालं, जास्वंद झालं, तगर झालं, चांदणी झालं, असे जे काही प्रकार आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन, त्यांना कटिंग कसं करायचं, ते लावायचं कसं, त्यांना रूट म्हणजे मुळं फुटावी म्हणून काय करायचं, त्यानंतर मग मुळं फुटल्यावर मग ते पिशवीत कसं हे सेट करायचं, त्याला पाणी मारताना काय काळज्या घ्यायच्या, त्यांना खतं देताना काय काळज्या घ्यायच्या, हे त्यांना शिकावं लागणार आहे. आणि जो जास्तीत जास्त प्रोडक्शन स्वतः करल किंवा मल्टिप्लिकेशन स्वतः करल किंवा करू शकत असेल, त्यांनी या व्यवसायात हात घालावा. दुसरी गोष्ट, हे करण्यापूर्वी त्यांच्या भागात असलेल्या ज्या नर्सरीज आहेत त्या ठिकाणी काय आहे आणि ते काय रेटने विकतात याचा एक अभ्यास करावा. आणि कुठेतरी साधारण किमान 100 प्रकार त्यांनी स्वतः त्याचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते आधी शिकायचं आहे. तर आता राहिला म्हणजे दुसरा प्रश्न असा की यासाठी काही आणखीन गोष्टींची गरज भासणार आहे. जसं प्लॅस्टिक बॅग आला, कुंड्या आल्या. त्यांची क्वांटिटी कमी असल्यामुळे त्यांना आम्ही ज्या रेटमध्ये घेतो त्या रेटमध्ये किंवा त्या दरामध्ये त्यांना मिळणं जरा जड जाणार आहे. अशांना आम्ही एक मदत करू इच्छितो. त्यांना ह्या गोष्टी कुठे मिळतात आणि काय रेटने मिळतात
त्याचं आपण त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो. तिसरी गोष्ट, जर कधी इथं कोणी आलं, त्यांनी महिन्याच्या तयारीने आलं, की माझ्या माणसांबरोबर त्यांनी ते कटिंग शिकून घ्यावं. कटिंग कसं करायचं, कटिंग काय डीप करायचं, त्यांना मुळं फुटायसाठी काय करावं लागतं आणि ते नंतर बॅगेत कसं घ्यायचं, बॅगा कशा भरायच्यात, रिफिलिंग कसं करायचं, हां, ते एक करू शकतो. तर हे सगळं शिकलं, की त्यानंतर काही गोष्टी अशा आहेत, की त्यांनी त्या जर कधी बाजारात विकत घेतल्या, तर त्यांना 5 ते 10% 15% डिस्काउंट मिळेल. जे आपल्याला साधारण एक 35-40% पर्यंत मिळतं, 50% पर्यंतही मिळतं काही-काही ठिकाणी. त्या केसमध्ये जर कधी त्यांना हे करायचंच असलं, त्यांनी जर कधी आपल्याशी संपर्क साधला आणि खरंच जर कधी त्यांना करायची इच्छा असेल, दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, त्या ठिकाणी ते जर कधी सक्सेस होणार असतील, तर आपण त्यांना ती एक मदत करू, की आम्हाला जे 40% डिस्काउंटला हे मिळते, तिघा-चौघांचा एक ग्रुप बनवून त्यांच्या ह्याच्यामध्ये ते डायरेक्ट तिथून मी त्यांना घेऊन देईल. तो 40% डिस्काउंट त्यांना तो पास होईल. त्यामुळे त्यांना दरही कमी लागेल. सुरुवातीला काही झाडं जी आहेत मल्टिप्लिकेशनसाठीची, ती त्यांना मी इथून त्यातल्या त्यात कमी दरामध्ये ती देईल, जेणेकरून त्याला त्याचं मल्टिप्लिकेशन करणं सोपं राहील. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की त्यांच्याकडे मात्र स्वतःची शेती आणि पाण्याची सोय असावी. ज्या कुणाला ही इच्छा असेल, त्यांनी दिलेल्या नंबरवर WhatsApp मेसेज करावा. कृपया फोन टाळावेत आणि मला योग्य वाटल्यास मी त्यांच्याशी संपर्क करेन. त्यांच्याशी आधी सगळी माहिती घेईल. त्यांच्याकडे जमीन आहे का? जमीन कुठल्या भागात आहे? कारण काही वनस्पती काही भागामध्ये जगत नाही. त्यामुळे त्या भागात जे चालल, त्यांना ती माहिती असणं गरजेचं आहे. ती माहिती द्यावी लागेल. तर हा जो विषय आहे, त्याच्याबरोबर त्यांना काही गोष्टी शिकाव्या लागणार आहे. स्वतः त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून चालणार नाही आहे आणि त्या व्यतिरिक्त याचबरोबर यांना पर्यायी उत्पन्नाचं एक साधन म्हणजे शेती आहे त्यांची, ते शेती करतायत, बरोबर नर्सरी करतायत, बरोबर आणखी एखादं पर्यायी उत्पन्नाचं त्यांना त्या भागात काय चालू शकतं किंवा काय होऊ शकतं, याचं त्यांना फीडबॅक द्यावा लागणार आहे. तो फीडबॅक जर कधी त्यांना मिळाला, तर ते निदान सर्व्हाइव्ह होतील. त्यामुळे ज्यांना कुणाला नर्सरी करायची, बऱ्याच जणांचे फोन येत आहेत किंवा आम्हाला ही नर्सरी करायची आहे. हां, तर ह्या लोकांनी दिलेल्या फोनवर WhatsAppवर मेसेज करावा. नर्सरी करायची, कुठल्या भागात करायची आहे, स्वतःची शेती आहे का, शेतीला पाणी आहे का, कुठल्या भागात करायची, हे महत्त्वाचं यासाठी की त्या भागात ते विकलं जाऊ शकतं का? विकलं जात नसेल तर त्यांनी या भानगडीत पडू नये. माझं सरळ आणि स्पष्ट मत आहे. उगाच नको त्या गोष्टीचा हट्ट करून नुकसान करून घेण्यात काही अर्थ नाही. तरी ज्याला कुणाला हे काही करायचं असेल, त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. WhatsAppचा नंबर येतो. WhatsAppवर मेसेज करावा. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल आणि माहिती घेऊन मग मी त्यांना एक ग्रुप बनवून देईल. जसं एकदा एकाने औरंगाबादला सुरू केली, एकाने जालन्याला सुरू केली. औरंगाबादवाल्याकडे काही ऑर्डर आली आहे आणि त्याच्याकडे ते मटेरियल शिल्लक नसलं, तो तिथल्या तिथं जालन्याहून मागून देऊ शकतो किंवा सिन्नरहून मागून देऊ शकतो. असा एखादा ग्रुप त्यांना आपण डेव्हलप करून देऊ, जेणेकरून त्यांना आपसात त्यांची मदत हे करून त्यांना ते सोयीचं जाईल. समजा काही झाडं त्यांना कुठून घ्यायची असतील, त्या दोघा-तिघांनी एकत्रितरित्या घेतली, तर औरंगाबादपर्यंत त्याचं ट्रान्सपोर्टेशन वाचतं. तिथून ते त्याची वाटणी करून घेऊ शकतील. प्लॅस्टिक बॅग न्यायच्या किंवा कुठल्याही वस्तू न्यायच्या, तर क्वांटिटीत एका ठिकाणाहून आणि मग तिथून त्यांना ते डिस्ट्रिब्यूट करणं सोपं राहील. तर ज्यांना कुणाला हे करायचं असेल, त्यांना मी आताही सांगितलंय, संपर्क करावा, माहिती द्यावी, विचार करावा. धन्यवाद.